सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना यावेळेला प्रमुख अतिथी करतील. एकंदरीत आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी चैत्यभूमीवरती दाखल झालेत आणि त्या दरम्यानही प्रत्येक लाईव्ह अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय राज्यपाल सुद्धा या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. जसं की आपल्याला माहिती आहे, आज बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि या पार्श्वभूमीवरती चैत्यभूमीवरती हा जनसागर लुटला असल्याचंही आपण पाहू शकतोय आणि त्यांच्यासोबत नेते मंडळी, राजकीय मंडळी, सामान्य व्यक्ती प्रत्येक जण बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल होत असल्याचं आपण पाहतो. पुन्हा एक महत्त्वपूर्ण सूचना मी करते. पहिल्या 2 रांगा या आपल्या अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत, तर कृपया आपली दुसरी व्यवस्था करण्यात येईल. पहिल्या 2 रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. या दरम्यानची आपण दृश्य जर बघितली तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित असलेले आशिष शेलार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. आजचा दिवस निश्चितच अतिशय महत्त्वाचा दिवस आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी आता अभिवादन करतानाची दृश्य आपण पाहू शकतो. चैत्यभूमीवरून या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येने अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा सामान्य व्यक्ती आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमले असल्याचं आपण पाहतोय. दरवर्षी खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जो सोहळा आहे तो मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं जात असतं आणि यंदा तर केवळ देशभरातच नाही, जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे. खरं तर 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता आणि आज 14 एप्रिल भारतीय संविधानाचे जनक म्हणून देखील बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे आणि आज त्यांची जयंती. तर आपण या दरम्यानची दृश्य पाहतोय. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेले आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहू शकतोय. यामध्ये आपण जर बघितलं तर राज्यातले सर्व मोठे आणि महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
सर्व अडचणींवरती मात करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय मोठं स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यासह संविधानासाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि आज ते देशवासियांच्या स्मरणात आजही कायम आहेत. याचे उत्तम उदाहरण आपण पाहतोय आणि ते नेहमी स्मरणात राहणार देखील आहेत. चैत्यभूमीवरून या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय. आजचा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, कर्तव्याचा उजाळा. एकंदरीत त्यांचं कार्य, कर्तव्य आजच्या दिवशी आपल्याला त्यांची आठवण करून देत असतं. समता, बंधुता, न्याय या तत्वांचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस आहे. सध्या आपण दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. ती म्हणजे एक दृश्य मुंबईच्या चैत्यभूमीवरची आहे, तर दुसरी दृश्य जी आहे ती नागपूरच्या दीक्षाभूमीवरची आहे. या ठिकाणी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांना आता अगदी काही वेळातच अभिवादन केलं जाणार आहे. खरं तर जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या, हे विचार नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाच्या मनामनात पेरण्याचा प्रयत्न केलेला होता आणि निश्चितच त्यांचे हे विचार आजही प्रेरणादायी ठरत आहेत. आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज कोटी कोटी प्रणाम केले जात आहेत आणि त्यासाठी आपण पाहतोय दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी या दोन्ही ठिकाणी चोख असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सिम्बल ऑफ नॉलेज अशी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख असल्याचं आपण जाणतो. आणि आज आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक विचाराला उजाळा दिला जातोय, त्यांची आठवण काढली जाते. चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, या ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आज या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायांनी गर्दी सुद्धा केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नाही तर सामाजिक परिवर्तनाचा आणि इतिहासाच्या नव्या पर्वाचा आरंभ, नवीन पर्वाची सुरुवात म्हणून देखील ओळखला जातो आजचा दिवस. आंबेडकर जयंती म्हणून आजचा हा दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात असल्याचं देखील आपण पाहतो. ज्ञान, समता आणि स्वाभिमान असा प्रेरणादायी मंत्र खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज देखील तोच मंत्र प्रत्येकजण आपल्या सोबत, आपल्या जीवनामध्ये घेऊन पुढे चालत असल्याचं आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या विचारांनी संपूर्ण समाजाला नवसंजीवनी दिलेली आहे असे थोर पुरुष, अशी ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. कठीण परिस्थितीवरती मात करत त्यांनी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे तो गाठलेला होता. मानवतेसाठी झटणारे महामानव अशी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख असल्याचं आपण जाणतो. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्री मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी अंगीकारला देखील होता आणि प्रत्येक जनमानसाच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता. माणसानं नेहमी माणसासारखं जगायला हवं ही शिकवण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिली असल्याचं आपण जाणतो. नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी, शिक्षणासाठी, सन्मानासाठी झटले आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी देखील त्यांनी नेहमी काम केलं. संपूर्ण समाजाला त्यांनी आपल्या विचारांची नवीन दिशा दिली आणि अशा महामानवाची आज जयंती आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं एक ब्रीदवाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं होतं आणि आजही प्रत्येकाच्या मनामनात आज हे ब्रीदवाक्य जिवंत आहे. शासकीय पोलीस मानवंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे खरं समाजवादाचं आणि लोकशाहीचं मूळ आहे आणि आज देखील आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचारांनाच डोळ्यासमोर ठेवत त्यांना अभिवादन केलं जाते.